निमित्ताने महिला दिन निमित्ताने कार्यक्रम राबवले जात आहे आणि मंत्री म्हणून आणि खास करून स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून आज आम्ही सुद्धा एक वेगळा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबवतो आहे. जवळपास 250 डिस्ट्रिक्टमध्ये अस्मिता लीगचं आज आयोजन केलं गेलेलं आहे. आज आपण बघू शकतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढ्याही महिला ॲथलीट्स असतील त्यांना सपोर्ट केला जातो. त्याचबरोबरने जे काही नवीन आम्ही बिल आणलेलं आहे, नवीन स्पोर्ट्स नीती जे आम्ही तयार केलेली आहे, त्यामध्ये पण महिला कोचेसचा सहभाग, महिला ॲथलीट्सचा सहभाग कसं जास्त वाढेल यासाठी सुद्धा प्रोव्हिजन केलं. आज जागतिक महिला दिवस आहे आणि देशभरात महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. आपल्यासोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे मॅडम आहेत. कसं पाहता आज महिला दिवस आहे, काय शुभेच्छा द्याल तुम्ही महिला दिनाच्या? आज संपूर्ण देशभरामध्ये महिला दिवसाच्या निमित्ताने महिला दिन निमित्ताने कार्यक्रम राबवले जात आहे आणि मंत्री म्हणून आणि खास करून स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून आज आम्ही सुद्धा एक वेगळा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबवतो आहे. जवळपास 250 डिस्ट्रिक्टमध्ये अस्मिता लीगचं आज आयोजन केलं गेलेलं आहे की ज्याचा मागचा उद्देश आज आहे की स्पोर्ट्समध्ये महिलांना कसं पुढे आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बरं, तुम्ही क्रीडा मंत्री आहात. मोठ्या प्रमाणात आता मुली कुठेतरी क्रीडामध्ये येत आहेत, विविध खेळामध्ये येत आहेत, क्रिकेट झालं किंवा कुस्ती वगैरे यामध्ये सुद्धा येत आहेत. केंद्र सरकारकडून काय पावले उचलला गेले जेणेकरून मुलींचा सहभाग अजून वाढावा? जसं मी आधी सांगितलं की अस्मिता लीग ही केंद्र सरकारच्याच माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या विजनने ही सुरू झालेली आहे की त्याचं मेनच गोल हा आहे की महिलांना स्पोर्ट्समध्ये आणण्यासाठी, खास करून ग्रामीण भागातल्या महिला या स्पोर्ट्समध्ये जास्त आल्या पाहिजे म्हणून अस्मिता लीगची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आज आपण बघू शकतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढ्याही महिला ॲथलीट्स असतील त्यांना सपोर्ट केला जातो. त्याचबरोबरने जे काही नवीन आम्ही बिल आणलेलं आहे, नवीन स्पोर्ट्स नीती जे आम्ही तयार केलेली आहे, त्यामध्ये पण महिला कोचेसचा सहभाग, महिला ॲथलीट्सचा सहभाग कसं जास्त वाढेल यासाठी सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे. बरं ताई, आज तुम्ही काही कराटे वगैरे या स्पर्धेचा सुद्धा हे केले. त्याचप्रमाणे महिलांवर मोठ्या प्रमाणात काही आपण पाहिलं तर अत्याचार वगैरे या घटना घडतात. मुलींसाठी कुठेतरी कराटे, तायक्वांदो ह्या क्रीडा म्हणून शालेय गेम व्हायला नको होता. आता तुम्ही बघू शकतात की आता किक बॉक्सिंग आहे, ओशू आहे, असे अनेक खेळ आहे की ज्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स पण महिला करू शकते आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये होतोय. आणि मला असं वाटतं की क्रीडाकडे बघायचा दृष्टिकोन कुठेतरी पालकांनी पण बदलला पाहिजे की फक्त नोकरी पाहिजे आहे किंवा मेडल पाहिजे आहे म्हणून आपल्याला क्रीडामध्ये जायचं की आपल्या मुलींना पाठवायचं आहे. तो दृष्टिकोन थोडा साईडला ठेवून ठीक आहे, ते एक आपलं टार्गेट असलं पाहिजे, पण त्याचबरोबर रोजच्या जीवनासाठी रोजच्या एक चांगलं आपलं एक चांगली लाईफ सायकल आपली चालली पाहिजे. मेंटली फिजिकली आपण फिट राहिलो पाहिजे. त्यासाठी सुद्धा स्पोर्ट्सशी कुठे ना कुठे आज प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला जोडलं पाहिजे. नक्कीच ह्या होत्या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे. मी रामबुधवंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.